आज होतं माझ्या लहानपणीच्या मैत्रिणीचं केळवण. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे साक्षी. आमची 15 वर्षांची मैत्री आणि आता तिचं लग्न ठरलेलं आहे. तर तिचं केळवण करायचं होतं मला आणि मी खूप एक्सायटेड होते केळवण करण्यासाठी. पण पेपरमुळे मला काही लवकर करता आलं नाही. मग म्हटलं लेट पण थेट करायचंच. पप्पाला सांगितलं होतं स्वीट आणायला केळवणासाठी. तर पप्पाने स्वीट आणलं. इकडे संपदा रांगोळी काढत होते. विरू, ओम, दीदी हे मस्तपैकी पाकळ्या करत होते झेंडूच्या फुलांची. पप्पानी पण मला हेल्प केली. मम्मी पण किचनमध्ये स्वयंपाक करत होती. आणि इकडे आमच्या तिघांची ना, पप्पाची, माझी, संपदाची एवढ्या गप्पा चालल्या होत्या ना. गप्पा मारता मारता आमचे सगळे डेकोरेशन पण झालं आणि ना मम्मीचा इकडे स्वयंपाक चालला होता. कल्याणीची हळद असल्यामुळे ना तिला टाइम होणार होता. तर मग आमची काय हळूहळूच तयारी चालू होती. सगळी तयारी झाली पण हे केळवणाचं नाव लावायला आणि इकडे ना मस्तपैकी डेकोरेशन करायचंच राहिलं होतं. ते लावताना मला खूप टाइम लागला, कारण की ते ना 2 in 1चा तो जो स्टेप आहे ना तो लागतच नव्हता. मग मस्तपैकी इकडे सजावट वगैरे करून ठेवली. जेवढी काही फुलं होती ना तेवढ्यामध्ये सगळी अशी डेकोरेशन केलं. खरंच खूप भारी होतं. जसं माझ्या माइंडमध्ये होतं ना तसंच झालं होतं. त्याच्यामुळे मी खूप खुश होते. इकडे दीदी रांगोळी काढत होती कल्याणीचे केळवण. शेवटी आमची नवरीबाई आली आणि तिचं आहे ना मस्तपैकी स्वागत केलं. पहिले तर घरात वेलकम केलं. त्याच्यानंतर बसल्याच्या नंतर फक्त आहे ना आमरस आणि पुलावच वाढला. बाकीचे मेन्यू काही वाढलेच नव्हते. तिला म्हणलं हे दोघंच मिक्स करून खा. त्याच्यानंतर मम्मीने सगळे मेन्यू वगैरे वाढले आणि परत तिची रिएंट्री करायची होती, तिची आणि तिच्या कलवऱ्यांची. मग परत स्टार्टिंगपासून गेले आणि फायनली ती आणि तिच्या कलवऱ्यांसोबत मस्तपैकी जेवायला बसले. मग सगळ्यांनी ओवाळलं वगैरे. त्याच्यानंतर मग सगळ्यांनी स्वीट वगैरे चारलं आणि नंतर मग आम्ही सगळेजण जेवायला बसणार होतो. इकडे नवरीबाई सोबत आलेल्या तिच्या छोट्या छोट्या 2 कलवऱ्या, ओवी आणि सिया. मम्मीने एवढा मस्त स्वयंपाक केला होता ना, खरंच एक नंबर. इकडे पाहू शकता आमची ब्युटिफुल ब्राईड कल्याणी. आणि आम्ही इकडे फोटो काढायचं सोडून ना इकडे आमची मस्तपैकी ना लहानपणच्या गप्पा चालल्या होत्या. संपदासोबत आम्ही कसं भांडायचं हेच आमचं चाललं होतं. त्याच्यानंतर आम्हाला सगळ्यांनाच खूप भूक लागली होती. तर आम्ही ना सगळेजण जेवायला बसलो. आम्ही 4 जण एकाच ताटामध्ये बसलो होतो. इकडे संपदा, अमृता आणि दीदी एका ताटामध्ये बसली होती. सगळ्यांची जेवण वगैरे झालं. सियाला म्हणलं गौरी दीदीला इथं ठेवू का, तर ती अजिबात पाहू शकता लगेच तिकडे पाहिलं. सियाची लईच लाडकी गौरी दीदी. तर अशा प्रकारे केळवणाचा कार्यक्रम पार पडला आणि ना सगळ्यांना बाय केलं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण उद्या नवीन ब्लॉग.